दर्यापूर तालुक्यातील नाचोना ते कोळंबी या पांधन रस्त्याची दुरवस्था शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरतेय। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडल्यानं पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणंही कठीण झालंय। पेरणीचा हंगाम सुरू असताना रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्यानं ट्रॅक्टरसह शेतीची वाहनं अडकत असून शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली आहे। या रस्त्यावर नुकताच एक ट्रॅक्टर चिखलात रुतून बसलाय, तो बाहेर काढण्यासाठी तब्बल 6 ट्रॅक्टर आणावे लागले। ही घटना या रस्त्याच्या बिकट अवस्थेची साक्ष देणारी असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ग्रामस्थांनी या समस्येबाबत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अनेकदा निवेदने आणि तक्रारी दिल्या आहेत, मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की वेळेत रस्ता तयार झाला नाही तर पेरणी, मशागत आणि शेतीमालाची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होईल। त्यामुळे पालकमंत्री आणि संबंधित प्रशासनानं तातडीने लक्ष घालून नाचोना कोळंबी पांधन रस्त्याचं काम त्वरित सुरू करावं अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मी हेमंत उमाळे, आमच्या गावातील हा पांधन रस्ता शेकडो सालापासून असाच पडलेला, जसे आज हाल होतात ट्रॅक्टरांचे, याच्या आधी पण हाल आहेत। काही जणांचे ट्रॅक्टर शेतामध्येच आहेत, तरी वारंवार प्रशासनाला कळून सुद्धा जाग येत नाही। त्याच्यात आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे बावनकुळे साहेब यांना पण 2दा निवेदन दिलेले आहेत, तरी पण त्यांचं आमच्या या नाचोना गावाकडे काहीच लक्ष नाही। कारण आमचे खासदार बळवंत भाऊ आणि आमदार गजानन भाऊ लवटे यांनी तर व्यवहारच सोडून दिलेला आहे। यांचं गावाकडे काहीच लक्ष नाही। तेच बाजूनं बळवंत भाऊचे गाव आहेत आमच्या शेजारी, त्यांच्या गावाला खालतील्या शेताला जायला पूल आहे नदीचा, आणि हेच बाजूच्या गावात पूल का नाही असे प्रतिनिधींना कळायला पाहिजे होतं। आता एवढं कळूनही यांना अकला नाही आहेत। मग हे आपल्या काय आमच्या गरीब प्रशासन हजारो एकर जमीन पडीत आहे। साहेब, आज आमचे रस्ते नाही झाले तर आम्हाला शेतकरी आत्महत्याचा सोडा सर्व कुटुंबाला आत्महत्या कराव्या लागतील। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।